पुढील 24 तासात महाराष्ट्रात पाणीच पाणी होणार। शेतकऱ्यांनो बियाणे तयार ठेवा। उद्यापासून 30 जून पर्यंत भाग बदलत कुठे कुठे पाऊस पडणार याची यादी अखेर समोर आली। हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी मान्सूनचं वेळापत्रक आत्ता जाहीर केलं आहे। जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नव्हता, पण अखेर पावसाला आता सुरुवात होणार आहे। पावसाच्या पुनरागमनाची फायनल तारीख आत्ता जाहीर झालेली आहे। उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात 30 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल, त्याची यादी अखेर हवामान विभागाने जाहीर केली। मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या तारखांना कसा कसा पाऊस पडणार याची यादी हवामान विभागाने तर दिली होतीच, पण त्यानंतर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील तारखानुसार जिल्ह्यांची यादी आत्ता जाहीर केलेली आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही पेरणी केव्हा करायची, पेरणी योग्य पाऊस तुमच्या जिल्ह्यात कधी पडेल याची तारीख जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की उद्यापासून पाऊस सुरू होतोय। तो दररोज महाराष्ट्रात येणार, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज पाऊस होणार नाहीये। कधी 2 जिल्हे तर कधी 3 जिल्हे असे करत भाग बदलत पाऊस वेगवेगळ्या जिल्ह्यात पडणार। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची पावसाची तारीख जाणून घ्यायची असेल आणि त्यानुसार पेरणीचं योग्य नियोजन करता येण्याचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण की व्हिडिओमध्ये आपण उद्यापासून कोणत्या कोणत्या तारखांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडेल, पंजाब डक नेमकं काय म्हणाले आहेत, पेरणीची यादी पाहताना नेमकं काय काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय सूचना दिलेल्या आहेत, सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, जून महिना संपत आला होता, अजून मान्सून महाराष्ट्रात येत नव्हता। 15 दिवस 20 दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र कोरडा का राहिला, पावसानं का ब्रेक दिला, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला होता। 15 दिवसापूर्वीच मान्सूनचं जेव्हा आगमन झालं होतं तेव्हा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। सगळ्यांना वाटलं होतं की उन्हाळ्याची दागता संपली आणि शेती कामांना आता वेग होईल, यंदाची चिंता मिटली। पण दुर्दैवानं मान्सूनच्या वाटचालीला अचानक ब्रेक लागला। काही मर्यादित जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्य अजूनही चातकासारखी पावसाची वाट पाहत बसलाय। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय, नक्की कधी धो पाऊस पडेल आणि कधी आमची धरणी माता तृप्त होईल असं प्रत्येक जण विचारत होता। सगळीकडे दुष्काळाची आणि एल निनोची चर्चा होती, पण आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण की राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी अखेर समोर आली। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मान्सूनच्या पुनरागमनाची फायनल तारीख आत्ता जाहीर केली आहे। त्यांच्या अंदाजानुसार आता उद्यापासून पावसामध्ये प्रचंड मान्सून सक्रिय होणार आहे। वातावरणामध्ये एक अचानक मोठा आणि सकारात्मक बदल घडून आलाय, ज्यामुळे गेल्या काही दिवसापासून थांबलेले मान्सूनचे वारे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेनं सरकू लागले आहेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालं। शेतकऱ्यांनो, हा मान्सूनचा नवा पॅटर्न तुमच्या शेतीचे गणित आता पूर्णतः बदलून टाकणार आहे। पहा, विदर्भात कालपासून पाऊस सुरू झालाय, पण हा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कधी पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पाऊस सुरू होतोय, पण हा पाऊस राज्यात एकाच वेळी एकाच दिवशी सगळीकडे पडणार नाही। वेगवेगळ्या दिवशी तो आपली दमदार हजेरी लावणार आहे। पंजाब डक यांच्या दाव्यानुसार 21 जून पासून 30 जून पर्यंत 10 दिवसाचा काळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळणार। वातावरणामध्ये हा बदल अचानक का झाला हे समजून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। जूनच्या सुरुवातीला मान्सूनचा वेग मंदावण्याचं कारण होतं निसर्गाचं बदललेलं चक्र। पंजाब डक यांनी स्पष्ट केलंय की गेल्या काही वर्षात साधारणपणे 22 दिवसानं ऋतुचक्र पुढे सरकलंय। आपली जी थंडी होती ती ही 22 दिवस पुढे गेली होती, त्यामुळे उन्हाळा पुढे 22 दिवस सरकला आणि साहजिकच पावसाळा देखील 22 दिवस पुढे सरकला आहे। आणि त्यामुळे पूर्वी आपण माहित होतं की सगळेजण म्हणायचे पाऊस कधी चालू होणार, लहान मुलाला विचारलं तरी तो सांगायचा की 7 जूनला पडेल, पण आता भविष्यात हे गणित बदलावं लागणार। 7 जून ऐवजी आता दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुख्य पाऊस येणार आणि त्याच काळात पेरणी होणार, हे आता निश्चित मानलं गेलंय। ही 2026 नाही तर 2027, 28 आणि 2029 मध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। त्यामुळे निसर्गात झालेला हा बदल 22 दिवसांचा असून तो समजून घेऊनच आपल्याला शेतीचं नियोजन करावं लागणार। आता वळूयात अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला कसा कसा पाऊस पडणार, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेरणीची सुरुवात करायची आहे, कुठे कुठे कसा कसा वातावरणातला बदल होणार आहे। पहा, हवामान विभाग आणि पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार आता खरं तर पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे। विदर्भातून पाऊस सुरू होईल। 21 जूनच्या सुमारास विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर मान्सून मराठवाड्याच्या दिशेने सरकेल। लक्षात घ्या,
कोकण किनारपट्टीकडून पाऊस येत नाही तर तो विदर्भाकडून पाऊस येतोय. त्यामुळे तिकडचे जिल्हे असतील त्यांनी सगळ्यात आधी माहिती ऐका आणि नंतर हळूहळू आपण कोकण किनारपट्टीकडे सरकतोय. मान्सून विदर्भातून सरकला की तो मराठवाड्याच्या दिशेनं कूच करेल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये 22 ते 25 जूनच्या दरम्यान प्रचंड जोर पावसाचा पाहायला मिळणार आहे. 22 ते 25 कॅलेंडरवर गोल करून ठेवा. मराठवाड्यामध्ये त्या दिवशी पेरण्या होण्याची शक्यता. आता त्याच वेळी तोच पाऊस हळूहळू साईडला देखील सरकणार, ज्यामध्ये जळगाव, तिकडे धुळे हा उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे, ज्याच्यामध्ये जळगाव येते, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागामध्ये वातावरण झपाट्यानं बदलेल. पश्चिमेकडून येणारं वारं, पूर्वेकडून येणारी ढगांची प्रणाली यामुळे उत्तर महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस पडण्यास सुरुवात होईल. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 21 ते 30 जून दरम्यान भाग बदलत, म्हणजे कुठे कुठे कमी तर कुठे कुठे अतिमुसळधार पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची बारी. पण तुमच्या जिल्ह्यात पेरणी करताना अंतर किती ठेवावं, कापूस आणि इतर पिकाचं नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला काय आणि किती फूट ओल गेल्यावर आणि किती पाऊस पडल्यावर पेरणी करायची यावर मुख्यमंत्री काय म्हणाले, लक्षपूर्वक ऐका. या बदलत्या वातावरणामध्ये पंजाब डक यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिलाय. शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका. अनेक ठिकाणी अजूनही जमिनीत पुरेशी ओल गेलेली नाहीये. जर तुम्ही घाईघाईने पेरणी केली आणि जमिनीत फक्त 2-4 बोटांची ओल असेल तर तुमचं महागडं बियाणं वाया जाण्याची भीती. जोपर्यंत जमिनीमध्ये जवळपास 1 फुटापर्यंत खोल जात नाही तोपर्यंत पेरणीला हात लावू नका. जेव्हा शेतात चांगला ओलावा तयार होईल तेव्हाच बियाणं जमिनीत टाका, जेणेकरून उगवण क्षमता चांगली राहील. तसेच उशिरा होणाऱ्या पेरणीमुळे पिकांच्या नियोजनातही बदल करावा लागेल. जर तुम्ही कापसाची लागवड करत असाल तर यावर्षी उशीर झाल्यामुळे 2 झाडांमधलं अंतर कमी ठेवावं लागेल. जेव्हा पेरणी लवकर होते तेव्हा झाडांची वाढ जास्त होते, म्हणून अंतर वाढवावे लागते. पण आता जूनच्या शेवटचा आठवडा उजाडल्यामुळे कापसाचं अंतर जवळ ठेवावं लागेल, जेणेकरून उत्पादनात घट होणार नाही आणि चांगला उतार मिळेल. यासोबत शेतकऱ्यांनी शक्यतो लवकर येणाऱ्या आणि पांढऱ्या फुलांच्या वाहनांची निवड करा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, यंदा दुष्काळ पडणार का, परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार का आणि कसे असणार ते तारखांची यादी. तर सांगितले गेले, प्रसार माध्यमाने दुष्काळाच्या गोष्टी सांगितल्या, त्या पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्या अफवा आहेत. जूनमध्ये पाऊस थोडासा कमी होतोय, पण जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये जेमतेम राहील, पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस अत्यंत जोरदार राहणार आहे. लक्षात घ्या, 21 ते 22 जूनमध्ये विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये जोर राहील. त्यानंतर 23 ते 25 मध्ये मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल. आणि 26 ते 30 जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस पडेल. जर एखाद्या भागात या काळात कमी पाऊस झाला तर काळजी करू नका, 2-3 दिवस मागे पुढे होऊ शकतं. किंवा जरी पाऊस नाही झाला तर 7 ते 14 जुलैच्या दरम्यान पावसामध्ये प्रचंड वाढ झालेली असेल. तसेच रब्बीच्या पिकासाठी 20 सप्टेंबर ही तारीख लिहून ठेवा. 20 सप्टेंबरला परतीचा पाऊस नक्की कधी येणार, शेतकऱ्यांची ज्वारीची पेरणी सुकर करून देणार. 13 नोव्हेंबरपासून कडाक्याची थंडी सुरू होणार. यामुळे यावर्षी खरीप आणि रब्बी पिके दोन्ही जोमदार येणार आहेत. खरीप पिकाला सुरुवातीला थोडा कमी पाऊस मिळाल्यामुळे पिकाला फुले चांगली येतील, शेंगामध्ये रूपांतर होईल आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जबरदस्त पाऊस करेल. तर अशाच पद्धतीनं नवीन अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे. तर या अंदाजावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.